कितीही वाटलं होतं, कितीही चांगलं होतं, मला ते 1,500 रुपये माझ्या आयुष्यात कधी विसरणार का? तर मी कुठेतरी जात असताना कुठल्या तरी माणसाने आपल्या हातावर आपल्या पाठीवर थाप टाकली, त्याला सांगितलं की जा, याच्यासारखं काही चांगलं आहे का? मला माहित आहे त्याला घर नाही बांधून देणार. मी म्हणतो की आपलं घर कोणी बांधून द्यावं ही अपेक्षाही नाहीये. माझी स्वतःची इच्छा आहे, तुमच्यापैकी कुणीही पोरं ना या देशामध्ये एका कडेकडे निघायचं ठरवलं, एका साईडनं, आणि देशाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचायचं ठरवलं, 1,000 रुपयामध्ये तुम्ही पोहोचता, फक्त 1,000 रुपयामध्ये. त्याच्यातही काही जण असे की तिकीट नाही काढून रेल्वेने प्रवास करायचं म्हटलं तर फुकट पोहोचता, पण त्याच्या तिकीट काढून जायचं तर जायचं. सांगण्याचा उद्देश एवढा की गावातल्या पोरांनी बाहेरही गेलं पाहिजे, बाहेर गेल्यानंतर गावासाठी जे काही आपल्याला सांगता येईल ते आपल्याला केलं पाहिजे. पैसा, संपत्ती, त्या गावांनी मी पहिल्यापासून सांगत होते की या गावातल्या लोकांपाशी भरपूर. आता हे क्षेत्र ऊर्जे यांना मी सोडायला आलो होतो, त्यांच्याबद्दल मी गेल्या महिन्यामध्ये सकाळ पेपरला एक आर्टिकल लिहिलं गुरुबद्दल आणि अभय डॉक्टर बद्दल, हे गावातून कसे गेले होते. मी तुम्हाला सांगतो, ज्या माणसाच्या पायामध्ये स्लीपर होता, ज्या माणसाची कॅरी बॅग होती मेन कपड्याची, त्याच्यात एक पट्ट्यापट्टीची लाल चड्डी असते का, कसली चड्डी होती, आणि हे या गावातलं एकदा गेले, बस स्टँडला गेले आणि पहिल्याच परत आले, म्हणजे मला गावा वाटलं गेला, मी नाही झाला. मी मला गुरु नाही, आता जाण निघाला तर सोडू नका. बरोबर आहे. तुम्हाला आता मला सांगा, तुमच्यापैकी किती लोकांना माहिती की क्षेत्रामधून किती कमवत असते? या माणसाचा वर्षाचा टर्नओव्हर हा 1.25 कोटीच्या आसपास आहे, 1.25 कोटीच्या. तुम्ही या माणसाला आता 2 दिवसात भेटायला तुम्हाला एकदा तरी आठवलं की हा माणूस 1.25 कोटी कमवत असेल का? आणि ते पण वाईट, कुणाचीही मुंडी मोडलेली नाही, अंगावर डाग नाही, कुणाला एक शब्दाला बोललेलं नाही, कुणाची फसवणूक केलेली नाही, मेहनतीचा पैसा आहे. सकाळी 5 वाजता फोन आला, तो पट्ट्या गाडीवर असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचतो. तुम्ही ऐकलंय हे? या गावातली माणसं जिथं आहेत, आता गावामध्ये कष्ट करत असतील तर या गावातली माणसं तेवढी कष्ट करतात, ते लक्षात असू द्या. मी काल भेटत गेलो होतो. मी तुम्हाला खरं सांगतो, मला आता मी मागतं नाही, त्या सगळे मी सांगितलं की मला सगळेजण सांगत असतात की तुला गावातलं राजकारण कळत नाही, तुला ह्याच्यातलं कळत नाही, तू ह्याच्यात पडू नको. एवढंसं बोलणं सुद्धा मला सांगत असतो की मी तुला काही कळत नाही, हो ह्याच्यात तू पडू नको. मी खरंच ते ऐकतो. पण मी त्या गोरबा म्हणजे गोरबा कुंभार जे आहेत ना आपले, मी तिथे गेलो होतो सुप्रविचार वालेच्या घरी. मग बाजूने मला सांगितलं की त्यांना मला गेले 14 वर्ष आम्ही उसाचं कारखान्यावर जातो, ते कारखान्याचे कष्ट करतो, दरवर्षी येतो, काहीतरी 1,20,000 रुपये काहीतरी त्या तोडीचे मिळतात, आणि त्याच्यातनं जवळपास 15 ते 16 एकर शेत घेतलंय. शेत घेतल्याच्या नंतर घर बांधलंय. मी म्हणतो हे एका माणसाला एक घर बांधायचं असेल तर 16 वर्ष लागतात. किती वर्ष लागतात? 16 वर्ष लागतात. मला खात्री आहे 2 महिन्यामध्ये मला एखाद्या लेक्चरने जर ठरवलं ना की आपण इमानदारीचं घर बांधू तरी ते शक्य होत नाही. ही इमानदारी आहे. या माणसातली गावातली माणसं कष्ट करतात आणि कष्टाला आल्याच्या नंतर तुम्ही परत जाऊन त्यांच्याकडे सांगू नका की हा सांग तुझी किंमत किती आहे, सांग माझा एवढा पैसा आहे, माझं एवढं पोट भरलंय. श्रीरामाचीच गोष्ट तुम्हाला सांगतो. मला ना म्हणजे मी खूप मला हे आवडत नाही अशा पद्धतीने मी कुणाबद्दल बोलायला, पण मला आवडलेलं नाही. पैशाचा जो हिशोब आहे ना त्याच्याबद्दल मला आवडलेलं नाही. मी तुम्हाला श्रीरामाची गोष्ट सांगतो. प्रभू रामचंद्रांना वनवास झाला. ते खूप गोष्टी फार सांगतात. प्रभू रामचंद्रांना वनवास झाला. मग ते आता वनवासाला जायचं म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, प्रत्येक माणसाची भेट, अयोध्येमध्ये ज्याची ज्याची कुणाची भेट होत्या त्याची भेट घेण्याचा प्रयत्न केला. ऋषीमुनींना भेटायला लागले आणि त्याच्यामध्ये एक साधू होते. त्यांनी श्रीरामाच्या हातामध्ये 2 जुडगे दिले. ते काय असतं ते बांधून देत असते, त्याच्या हातामध्ये दिले आणि त्याला सांगितलं राजा तुझ्या वनवासात पोहोचशील त्यावेळेस याच्यातली एक पिशवी तू उघडून टाकायची. प्रभू रामचंद्राने आश्चर्य वाटले, कारण आपण कुठे घेऊन जाऊ, याच्यात काय असेल, या साधून काय दिलं असेल. त्या पूर्ण नगरीमध्ये त्यांच्या हातात कुणच काही ठेवलेलं नव्हतं. फक्त तो एक साधू होता. त्याला सांगितलं की ही जी पिशवी दिली मी तुला बंद करून, ही बंद पिशवी वनवासात घरी गेलास आणि टेकलास की ही पहिल्यांदा उघडून टाकायची, बाकी तू काही करायचं नाही. श्रीराम गेले, वनवासाला गेले. त्यांनी तिथं बघितलं, त्यांना उत्सुकता होती, त्यांना हे सगळं प्रोसेस संपून आपण कधी तिथं पोहोचू असं झालं होतं. तिथं गेली, त्यांनी ती थैली सोडली. त्या थैलीवर मला ते कागद लिहिलेला होता. ते त्या काळात ताडपत्र असा तो प्रकार होता. त्या ताडपत्रावर लिहिलेलं होतं राजा हेही दिवस जातील. राम तिथे गेले, वनवासाला गेले. त्यांनी काय बघितलं, त्या साधूने दिलं होतं त्या त्याच्यावर लिहिलं होतं राजा हेही दिवस जातील, म्हणजे तुझे वनवासाचे दिवस एक दिवस निघून जातील. रामाला उत्सुकता होती का तेव्हा दुसऱ्या सुमडीत काय असेल, पण ते तर उघडता येणार नव्हतं. त्याला 14 वर्ष घालावी लागणार होती. 14 वर्षांचा रामाचा वनवास संपला. राम परत अयोध्येत आल्याच्या नंतर त्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर ती दुसरी पिशवी उघडून बघितली. सिंहासनावर बसलेले होते राम आणि त्यांनी ती उघडून बघितली. त्या ताडपत्रावर पुन्हा लिहिलेलं होतं राजा हे सुद्धा दिवस जातील. तुझे जे आता राजेपणाचे दिवस आलेत ना तर हे सुद्धा
सुद्धा तुझे दिवस जातील. म्हणजे तुझे चांगलेही दिवस जातील आणि तुझे वाईट सुद्धा दिवस जातील. आणि दिवस कुणाचे जातात मी सांगतो. दिवस त्यांचे जातात जे स्वतःला आरोग्य असतात. दिवस त्यांचे जातात जे स्वतःला खूप मोठे समजतात. दिवस त्यांचे जातात जे स्वतःचा युग मोठा करून जातात. त्यांचं अध्यपतन होतच होतं. लोक आज जरी तुमच्या समोर नसेल तर उद्या तरी त्यांचं अध्यपतन करतच करतात. तुम्हाला आता बरं झालं, मी त्यांनी जर मोदींचे भाषण ऐकत असतील ना तर ते मोदींच्या भाषणाचं तुम्हाला उदाहरण सांगतो. नरेंद्र मोदींनी मधात एकदा दिल्लीमध्ये घर घ्यायचं ठरवलं. देशाचा पंतप्रधान आहे माणूस, त्याला दिल्लीमध्ये घर घ्यायचं ठरवलं. तर घर घेण्यासाठी त्यांच्याकडं जे पैसे लागतात ना भरण्यासाठी ते पैसे नव्हते. बँक तुम्हाला जर 25 लाखाचं 30 लाखाचं घर घ्यायचं असेल तर तुमच्याकडे बँक बॅलन्स दाखवावा लागतो. त्यातले काही हप्ते दाखवावे लागतात. आणि यांना ज्या भागामध्ये घर घ्यायचं होतं तिथल्या घराच्या किमती काही कोटीच्या घरात होत्या आणि या माणसाच्या बँक बॅलन्स मध्ये तेवढा पैसा नव्हता. मला खात्री आहे भाजपचे इथले जे कोणी जिल्हाध्यक्ष असतील ना त्यांची संपत्ती नरेंद्र मोदीपेक्षा जास्त आहे. हे वास्तव आहे. या देशामध्ये अशी काही राजकारणी मंडळी होऊन गेली, लाल बहादूर शास्त्री सारखी माणसं अजूनही होऊन गेली जे ज्यांच्या अकाउंटमध्ये त्यांनी पंतप्रधान पद सोडलं त्या दिवशी त्यांच्या अकाउंटमध्ये ₹1000 सुद्धा नव्हते. नंतर लाल बहादूर शास्त्रीजी स्वतःच्या घराचं गुजराण आहे ते गुजराण हे लेख लिहून केलेलं होतं. पैसा मी म्हणतो की तुमच्याकडे पैसा कसा येतो आणि बाकीच्याकडे का नाही येत शोधा ना. मला सांगण्याची गरज नाही. मी असं म्हणतो की मी तुम्हाला म्हटलं की मला भेटणाऱ्या प्रत्येक माणसानं सांगितलं तुला यातलं काही कळत नाही, तू याच्यात काही बोलायचं नाही. समोरचा माणूस मला कमीत कमी 5 मिनिटं तरी बोलायचं जात नाही. तुला अख्ख्या गावचं माणसांचं सोडा बायकांना मी जिथं जिथं मला कुठे भेटा ज्या घरी गेलं त्याचं भेटलं तर मला लक्षात आलं की माझ्यापेक्षा यांना जास्त माहिती मी काय नाही गपचूप उभा टाकून ऐकून आलो. तुम्हाला विचार करते की काय एका माणसाकडे येतो आणि का दुसऱ्या माणसाकडे जात नाही. आणि ही जी सगळी पोरं आहेत ना ह्या सगळ्या पोरांनी तो विचार करता की का होत नाही. आपल्याकडे घर मला कमाल वाटते अजूनही ह्या गावामध्ये माणसं उभा टाकलेलं म्हणतात हा आम्ही तुला घर करून देऊ. घरकुल देऊ? घरकुल कसं देऊ? एक तरी नेता उभा टाकला तुमच्या समोर तो म्हणाला असा की नाही या गावातल्या प्रत्येक माणसाला घर भेटलं पाहिजे. तो या ठिकाणी असो नसो त्याला घर भेटलं पाहिजे तर घर भेटलंच पाहिजे. नसेल ना पैसा ग्रामपंचायतला पैसा उभा करावा. ग्रामपंचायत मी तुम्हाला अजूनही सांगतो हे एवढं सोपं नाही. आपल्याकडे अजूनही पद्धत नाही. आपल्याला घर बांधायचं म्हणलं तर घर बांधण्यासाठी ज्या काही लोकांचे घर फार लवकर होतात काही लोकांचे होत नाही. एका कुठं तरी एक हिंदी शायर आहे मला वाटतं बशीर बद्रचं काहीतरी शायरी आहे ती त्याने असं लिहिलेलं आहे परसों बीत जाते हैं एक घर बनाने में परसों बीत जाते हैं एक घर बनाने में तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में. म्हणजे एक घर बांधायचं आहे तर मला वर्षानुवर्ष पुरत नाहीत आणि तुम्ही लोकांना हे बाकीच्या लोकांच्या बस्त्या उजाड करत चालल्या तुम्ही घर उद्ध्वस्त करत चाललेले आहात. का असं होत असेल? घरकुलाचं स्वप्न घर पाहिजे ना तर घर पाहिजे तर आपण अशी काहीतरी गावामध्ये सिस्टीम राबवावी. मला असं लाख रुपये लागत असतील 2 लाख रुपये लागत असतील का आपण सामूहिक पद्धतीने दरवर्षी आपण काहीतरी करतो की हे करायचं ते करायचं त्याच्यासाठी पट्टी गोळा करतो. त्या माणसाला का मदत करू नये? असतील ना तुमच्यापाशी JCB असेल तुमच्यापाशी जे काही सामान असेल माझ्यापाशी जे काही असेल ना माझ्यापाशी काहीच नसेल तर समजा आता आरिफकडे घर नाही मला त्याच्यातलं काय करता येण्यासारखं आहे मी काय करू शकतो. तुम्ही पारशी लोक भेटलात पारशी लोकांना भेटलात कधी तर तुम्ही लक्ष करा पारशी समाजातील लोक काय करतात माहिती आहे का की ज्याच्याकडे पैसा नाही ज्याच्याकडे संपत्ती नाही जो गरीब आहे त्या माणसाला स्वतःच्या घरातलं काही ना काही देतात आणि त्याला उभं करतात त्याला समाज म्हणतात. आपली अवस्था आहे अशी आपली अशी अवस्था आहे. आपली अशी अवस्थाच नाही आपल्याला ते करायचंच नाही कारण आपल्याला सख्या भावाचं काही बघायचं नाही. जो हरामखोर असेल ना तुम्ही म्हणून त्याला सोडून द्या पण तो जो चांगला असेल तर त्याच्या बाजूला उभा टाका ना. तो तुम्हाला देऊ न देऊ तुमच्या चांगलपणासाठी उभा टाका. तुम्ही दुसऱ्यांसाठी नाही स्वतःसाठी करा. आपल्याला जेवढं होते तेवढं करावं त्याच्यापेक्षा जास्त होत नाही आपण थांबून जावं त्याला सांगावं की तू कर मला एवढं होते एवढं मी करतो. तर घरकुल जे द्यायचं स्वप्न आहे तर मी असं म्हणतो की घर प्रत्येकाचं व्हावं. या गावामधल्या प्रत्येक माणसाचं घर झालं पाहिजे आणि घर झाल्याच्या नंतर त्या माणसाला नाली काढून दिली पाहिजे. बरोबर आहे? असं आहे की हे घर आहे आणि घराच्या बाजूचा माणूस सांगतो की मी इथून नाली काढून देणार नाही. त्याला खरं तर ग्रामपंचायतचा सरपंचानं जे कोणी आतापर्यंत होती ना मी म्हणतो की प्रशासन असं नाही चालत. प्रशासन असं डिसिसिव्हली चाललं लागलं फॉर्म लावा लागतो माणूस धुमसून त्याला केलं पाहिजे. गावची नाली या इथून काढायची का तिथून काढायची हा निर्णय घराचा नसतो. हा निर्णय ग्रामपंचायतच्या सरपंचाचा असतो की ग्रामपंचायतचा निर्णय असतो. आणि समजा त्याला एकदा सांगून बघा त्याचा प्रॉब्लेम काय बाबा तुझा प्रश्न काय तू इथून नाली का नाही काढू देत त्यात असं म्हणणं की माझ्या घराला ओल फुटते
आपण त्याच्यावर सोल्युशन काढू ना, की सिमेंट अशा पद्धतीने काहीतरी टाकू की ज्याच्यातनं त्या नालीचं त्याच्या घरामध्ये पाण्याची ओल नाही फुटणार, म्हणजे नाली निघेल ना. पण मी नाली उघडूच देणार नाही. तर मी तुम्हाला सांगतो, हा अधिकार आहे ग्रामपंचायतीचा, या रस्त्यावर ग्रामपंचायतचा अधिकार आहे, त्या घरवाल्या माणसाचा नाही. समजा आता याच्यानंतरही तो माणूस मला नाहीच करू देत, तर मग मी तुम्हाला सांगतो, पोलीसवाले उभे करायचे, त्याला सांगायचं स्वतःच्या घरातलं पाणी स्वतः सोडायचं. रस्त्यावर